सही देत नाही काय करते ना काय करायचं कर. हे बघ हिचं असं वागणार मी काय करू यार आता. अरे हिचं असं वागणं तुझी बायको काय साधी आहे का? आता ही एक पटत ही दुप्पट आहे. हिला जर का तुझ्या बायकोला कळायला त्याची पाहिजे नंतर सगळं गप्प- गोड बोललं ना तर सगळ्या गोष्टी होत्या. आपण जर असंच मग भांडण तडण बसलं तर ती सही देणार नाही, तिने दिली तर ती मलाही देऊ देणार नाही. मग कसं काय होणार आहे? तू सांग बाबाला जाऊन काय ह्या भांडणात आम्हाला काय सही देणार नाही. काय करणार आहे मग? हिचं तोंडच धड नाही ना. हिला आलं की भांडायलाच मग मी लागतं. तेच म्हणते ना तिथं बी आलं नाही तर असं वाकडं तिकडं तोंड करणार हिला पण तर मी काय अजिबात जमत चुकीचं नाही. बोलले ताई? मी म्हणले तुमच्या घरी सर्व चांगलं आहे, मग तुम्हाला कशा हिस्सा पाहिजे? अगं, हो. किती काय काय नाही बोलले मला त्या. अगं पण गोडीत सगळ्या गोष्टी होत्यात ना. तू जर तिथं ऐकून काय बिघडतं? मी म्हणते 2 शब्द ऐकून घेतले तर मला सांग तुझ्या वावर नावावर आहे का? तुझं काय आहे का तिथं? आता तुझं घर आहे का? आमचा बापाचा आहे, आमचा हिस्सा आहे ना. मग करते ती टमटम तर करू द्यायचं ना. मला तुझं काय घर आहे म्हणायचं? का? 2 हे शब्द मी ऐकून कोण घेतलं आहे? काहीच फरक नाही पडत त्या नाही. घरची मी कोण आहे? तू सून आहे मला माहिती. तू सून आहे, तुझ्या हातात आहे का आमचं काही देणं घेणं आहे का? तुझ्या हातात काही नाही. आमच्या बापाच्या वावर नावावर आहे. माझ्या बापाच्या जर मनात आलं पुरीला हिस्सा द्यायचा ते देणार. तुझं काही चालणार नाही. तुला जर घ्यायचं तर गोडीत घ्यावं लागत. बरं मी काहीच बोलत नाही, बघा तुम्हाला काय करायचं. जेवढं पदरात पडतंय ना तेवढं पाडून घे. बरं ना, तुम्हाला काय करायचं करा ना. मग मी मध्ये बोलतच नाही, मी एक शब्दही काढणार नाही आता. तुला आहे ना तेच सांगतोय मगापासून. तुझ्या तोंडाला आहे ना जरा कुलूप लाव आणि जरा गप बस. मला काय करायचं ना माझ्या पद्धतीनं करू दे. तुझं थोबड वचकटू नको सारखं सारखं तीन-तीनदा. तिला बोलू बरं. तायडे ए इकडे ये. तुझं घरात तिले फनफनी तुला काय माहित नाही का? कायला बोलवलं अजून गेली नाही का इथं? अगं जरा ऐकून घे, तू जरा शांत हो. एक तर तुझं दुखत राहत आणि तू असं तनतन फनफन केले का मग आणि त्रास होतो तुझ्या डोक्याला. ते काय म्हणतो ना तुझ्यामुळे ते- शांत बसले आता. हा मला काय म्हणायचंय, आज आपण जाऊ बाबाकडे. बाबाचं काय म्हणणं आहे काय नाही ते ऐकून घेऊ. तू काय तिच्या मनावर घेऊ नको. तिच्या काय हातात आहे का आपल्याला काही द्यायचं आणि घ्यायचं? चला. मी म्हणतोय ना तुमचा हिस्सा तुम्हाला मिळणार आहे. हा. तुझा भाऊ म्हणतोय ना. मग तुझ्या बायकोला आता माझी माफी मागायला लाव. तरच मला काय माहिती. लाव मागायला. मी माफी मागणार नाही, मी एक शब्दही बोलणार. तुम्हाला काय करायचं ते करा. प्रत्येक वेळेस का मी झुकायला काही जाऊ दे कमी ठीक आहे नाही. मग मी नाही येते का? काय नाही फक्त सॉरी म्हण. जाईन बरं का निघून मी आता. जाऊ दे. सॉरी म्हणा कान पडली तुम्ही डायरेक्ट. करा काय करायचं. सॉरी तर म्हणणं तिला फक्त. बघ बाई आता तू काय करायचं ते घे. तू जर सॉरी म्हणली नाही ना मी सगळं वावर त्यांच्या नावावर करेल दोघींच्या. द्या करून. हिचा ताठा जात नाही. बघ ना ताट त्याचं येते. जातोय का? अगं पण मी ती- म्हटलं ना ताई, मी बोलत नाही. मला ह्याच्यासाठी माझ्या परत बोलवले का भाऊ-बहिणीला तू? काय करायचं मला परत करा. बोलवले. मी जाईन आतमध्ये मग बस बोंबलत म्हणा तिला. तू चल घरी बस. मी नाही तिच्यावर माफी मागते. मी इथून हलणार नाही. ऐकून घे. नाही ताई तिला अगं बाई माफी मागणं मागायला. माफी सॉरी तर म्हणणं नुसतं. काय बिघडतं का म्हणलं? मी तुला आता सांगितलं तुझा फायदा असला तर तुला बोलायला काहीच हरकत नाही. सांग तुम्ही मोठी बहीण असून माझंही काय ऐकून घेत नाही. आपल्या फायद्याचं काय ते बघ. तिची माफी माग. मला उगाच बोलायला लावू नकोस लोकांच्या दारात. सॉरी. तिच्याकडे बघून तर म्हण ना. तिच्याकडे बघ. मी नाही ऐकलं. ए बाई जा. बरं मग जा तू तुझ्या बायकोला घेऊन. तुला माहिती नाही ती कशी